मिरजेतील नशेचा बाजार उद्ध्वस्त करण्यासाठी महात्मा गांधी पोलीस ॲक्शन मोडवर. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील आणखी 6 संशयित ताब्यात. आरोपींची संख्या 9 वर गेली. वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर तसेच साठा करून विक्री करणाऱ्या टोळीतील वितरण आणि विक्री करणारे सांगली व सोलापूर जिल्ह्यातील आणखी 6 संशयितांना ताब्यात घेतलं असून आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. नशेच्या टोळीतील एकूण 9 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. महात्मा पोलीस ठाणे पोलिसांना यात यश मिळालं आहे. महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी नशेखोरी विरुद्ध धडक कारवाई करीत सांगली मिरज परिसरात वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणारे लोकांवर कारवाई करीत 3 लोकांना ताब्यात घेऊन मेफेनट मारीन सल्फेट या इंजेक्शनचा 14,46,641 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली होती. या नशेखोरीचा बाजार उद्ध्वस्त करण्यासाठी महात्मा गांधी पोलीस ठाणे ॲक्शन मोडमध्ये आले असून या नशेखोरीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सांगली ते सोलापूर असा तपास करीत वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे वय वर्ष 27 राहणार कडेगाव, आबासाहेब भोसले वय वर्ष 27 राहणार सांगलीवाडी, अमोल सर्जेराव मगर वय वर्ष 28 राहणार निमगाव, साईनाथ सचिन वाघमारे वय वर्ष 18, अविनाश पोपट काळे वय वर्ष 22, देवीदास शिवाजी घोडके वय वर्ष 33 सर्व राहणार सोलापूर असे 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या 9 झाली असून अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.